हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे आता सकाळचा वेळ आहे आणि बाहेरचं तुम्हाला छान असं व्ह्यू दाखवलं मी. त्याचसोबत आता एवढी कडक ऊन निघायला लागली आहे आणि हे ना काही डबे घेतले होते मी. तर हे आता नवीन होते त्यामुळे याला वॉश करून घेतला. त्याला सुकवायचं आहे, त्याच्यामुळे आता बाहेर ऊन आली आहे छान. तर बाहेर नेऊन ठेवून देते त्याला, म्हणजे मस्त आता दुपारपर्यंत ते वाळून जाणार. मग त्याच्यानंतर त्यामध्ये जे पण मला भरून ठेवायचं आहे ते मी ठेवू शकते. तर असे 12चं सेट घेतलं आहे मी. 6 मोठ्या आणि 6 छोट्या, म्हणजे 1 किलो आणि अर्धा किलो असे. तर इथे तेच आता वॉश केलं मी सकाळी. त्याच्यात वेळ गेला कारण मी म्हटलं आता जर ठेवलं तर मग ते राहून जाईल. आणि आज करायचं मला हळदी कुंकू. तर खूप दिवस झाले करायचं असं चाललं होतं, पण वेळ काय मिळत नव्हता त्याच्यामुळे. तर आज करणार आहे. तर त्याच्यासाठी सकाळी मी लवकर सगळं करून घेते, कारण मला थोडाफार काही सामान आणायचं तर मग मला दुपारी बाहेर पण जायचं आहे. आणि मी ॲक्च्युली यांच्या सुट्टीची वाट बघत होते. म्हटलं यांना ज्या दिवशी ऑफ राहील त्या दिवशी करेन, म्हणजे कसं थोडीशी तेवढीच हेल्प होऊन जाते. आणि इथे आता सकाळी मी नाश्त्याची तयारी करत आहे. तर इथे आज मी ना पालकचं थालीपीठ करणार आहे. तर तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण शेअर करते. तर इथे मी सगळे साहित्य काढून घेत आहे. तर थोडी पालक काढून घेतली, तुम्ही बघू शकता. जास्ती नाही बनवणार आहे, म्हणजे म्हटलं रुजुलला पण होऊन जाईल आणि यांना पण होऊन जाईल. तर त्याच्यामुळे इथे मी चॉपर घेऊन घेतला. तर चॉपरमध्ये ना कांदा, टमाटर, पालक, कोथिंबीर सगळं मी छान बारीक असं चॉप करून घेणार आहे. त्याआधी हे सगळं मी वॉश करून घेते, कारण पालक वगैरे तर आपण वॉश करून नाही ठेवू शकत. आणि तसंही मी जर भाज्या वॉश करून ठेवलं आहे ना, जसं टमाटर वगैरे, तरी ते यूज करताना मला पाण्यातून काढायची सवयच झाली आहे. म्हणजे आधीपासून कशी आपली जी सवय असते ती आपली काही जात नाही, त्याच्यामुळे ती सवयच पडली आहे. वॉश करूनही ठेवलं तरी ते वॉश करायचंच असते मला यूज करताना. मग इथे मी चॉपरमध्ये आता हे सगळं छोटं असं कट करून घेते, टमाटर, कांदा, आणि मग त्याला छान असं बारीक चॉप करून घेते. तर इथे चॉपरला सगळं बारीक करून घेते. चॉपरमध्ये कसं एकसारखं सगळं बारीक होतं, त्याच्यामुळे हे खूप सोपं पडते चॉपरचं. आणि मग काय केलं ना, त्या सगळ्यामध्ये थोडासा बेसन, थोडासा तांदळाचं पीठ आणि अगदी थोडीशी कणिक टाकून त्याचा एक असा डो बनवून घेतला मी. आणि मग त्याच्यात आपले बेसिक मसाले जे पण असतात, हळद, तिखट, मीठ, ते सगळं टाकून दिलं. जिरा टाकून दिला होता आणि मस्त असं त्याचं असं घट्टसर डो बनवून घेतला आहे. म्हणजे आपण पोळ्यांसाठी करतो तसं नाही, थोडंसं त्याच्यापेक्षा पातळ. आणि आता याचे असे छान थालीपीठ थापून घेणार आहे. तर मी असंच ताव्यावर डायरेक्ट थापणार आहे. खूप लोक कपड्यावर वगैरे पण करतात, पण तसं काय करणार नाही आम्ही, कारण छोट्या साईजचे करायचे आम्हाला. तर मी डायरेक्ट ताव्यावर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत इकडे तावा गरम होता आहे, तोपर्यंत मी गॅस ओटा पण क्लीन करून घेतला सोबतच, कारण ते सगळं इकडे तिकडे पाणी पडलं होतं. तर त्याच्यावर तर काही काम माझ्याकडनं होत नाही त्याच्यामुळे. मग इथे आता तावा गरम झाला आहे, तर थोडंसं असं थालीपीठ म्हणजे थोडासा एक गोळा असा हातावर घेतला आणि छान असं त्याला थापून घेतला हातावर पाणी लावून. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्ही पराठ्यासारखंही करू शकता, पण मला ते थालीपीठ करायचं होतं त्याच्यामुळे मी घट्टसर भिजवून घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि त्याला छान असं ताव्यावर आपल्याला दोन्ही साईडने थोडं ऑइल लावून क्रिस्पी होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. मस्त खूप यम्मी लागतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि छोटे मुलं अशा भाज्या नाही खात, आपण या प्रकारे देऊ शकतो, म्हणजे त्यांच्या पोटात हिरव्या भाज्या पण जातात आणि त्यांना माहिती पडत नाही. कारण हे सगळ्या वस्तू कशा या टाईपच्या
छोट्या मुलांना आवडतात, त्याच्यामुळे छोटे का मोठे पण खातात. आम्हाला तर भरपूर आवडते हे सगळं काही काही, त्याच्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता थालीपीठ टाकून दिलं आहे. मग आता थोडंसं तेल टाकते आणि याला आलटून पलटून छान असं क्रिस्पी होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेते. तर चला इथे मी नाश्ता बनवते आणि तुम्ही या नाश्ता करायला. इथे नाश्ता वगैरे बनवलं, घरातलं सगळं आवरलं आणि मग ना दुपारी थोडी रेडी होऊन बाहेर गेली होती, कारण हळदी कुंकू करायचं म्हटलं थोडंफार सामान आणायचं होतं. आणि इथे मी आता हळदी कुंकाची तयारी करत आहे. हे सगळं जे आहे ना वाणाचं सामान हे ते जे पण मला लागणार आहे ते सगळं इथे मी रेडी करून ठेवून देत आहे डायनिंग टेबलवर. आणि इथे रुजुलचं आपलं चाललं आहे आणि मस्त अशी रांगोळी काढलेली होती आणि मस्त मंदिर सजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि फुलं टाकले मंदिरात की मस्त वाटते. त्यानंतर हे डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे तुम्हाला. तर इथे मी थोडंसं असं डेकोरेट करून घेतलं होतं, लूट करायची होती म्हणून रुजुलची. तर हळदी कुंकूसोबत लूट पण होऊन जाते. आणि इथे आता मी ना अक्षौन करून घेत आहे, कारण रुजुलला मग नंतर थोडी रात्र झाली की चिडचिड होते आणि त्याचसोबत आमच्याकडे कसं अंधार पडल्यावर हे सगळं करत नाही, त्याच्यामुळे. तर इथे मस्तपैकी मी अक्षौन करून घेतलं होतं, कारण 5 बाया लागतात, तर 5 बाया आल्या होत्या त्याच्यामुळे मग मी करून घेतलं. आणि इथे जास्ती काही शूट नाही केलं, असंच थोड्याशा क्लिप्स घेतल्या होत्या, कारण कसं शूट करायला यांना पण जरा म्हणजे बरोबर नव्हतं वाटत, सगळे लेडीज होते त्यामुळे त्यांनी थोडं मला शूट करून दिलं. आणि मग इथे आता बघू शकता तुम्ही सगळ्यांनी छान असं अक्षौन करून घेतलं. मग इथे अक्षौन करतच होतो, तर थोड्या वेळाने रुजुलचा मूडही गेला होता, कारण सगळे नवीन नवीन फेस दिसत होते त्याच्यामुळे. आणि त्याची थोडी चिडचिड पण झाली होती. मग इथे अक्षौन करून घेतलं आणि इथे आता हे लूटचं जे काय असते ते. तर असं होतं हे आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं हे सेलिब्रेशन नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मग मी काही शूट नाही केलं, कारण सगळी घाई झाली. रुजुल पण आपल्याच याच्यात हे करत होता त्याच्यामुळे. तर चला फ्रेंड्स, भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.